नमस्कार, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजकाल बघा प्रत्येकीच्या तोंडून आपल्याला एक गोष्ट ऐकायला मिळते की आजकाल ना कामांमध्ये वेळ कसा जातो ना तर कळतच नाही. स्वतःसाठी वेळच निघत नाही, कामांना वेळ पुरत नाही. तर अशा बऱ्याचशा तक्रारी बघा आपल्या गृहिणींच्या असते. आणि म्हणजे बऱ्याच वेळा बघा ही जी गोष्ट आहे ना तर ही खरीसुद्धा असते. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामांमध्ये ना वेळ कसा जातो तर तेच आपल्याला कळत नाही. पण तरीहीसुद्धा यावर आपण ना काही ज्या उपाययोजना आहेत तर त्या करू शकतो. तर त्या उपाययोजना कोणत्या? आता बघा काही काही ज्या गोष्टी आहेत तर त्यांची पूर्वतयारी किंवा आपल्याकडे जर खाली वेळ असेल तर त्या खाली वेळेमध्ये आपण ना या बऱ्याचशा गोष्टी करून ठेवू शकतो. आता बघा स्वयंपाकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर 2 दिवसाचा स्वयंपाक आपण एकाच दिवशी करून ठेवू शकत नाही किंवा आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशीचा स्वयंपाक आपण करून ठेवू शकत नाही. पण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण आधीच करू शकतो. किंवा मग आपल्याकडे जर खाली वेळ असेल तर त्या खाली वेळेमध्ये आपण अशा ज्या तयाऱ्या आहेत तर त्या करू शकतो. आपण काय करतो की दुपारी जर आपल्याकडे काही खाली वेळ असेल तर आपण बघा एकतर टी व्ही बघण्यामध्ये किंवा मोबाईल बघण्यामध्ये किंवा मग इतरांशी गप्पा मारण्यामध्ये तो जो वेळ आहे तर तो वाया घालवतो. त्या वेळेला वाया घालवतो सुद्धा नाही म्हणता येणार, कारण बघा जेव्हा आपण सतत काम करून दमलेलो असतो तर त्या वेळेला ना थोडंसं आपण आपल्या पद्धतीने युटिलाइज करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेमध्ये जर आपण लहान सहान कामं आपले आटोपले तर जो मेन कामाचा तास आहे तर त्यावरचा आपला जो डिप्रेशन आहे तर तो खूप कमी होतो. आता प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते आणि प्रत्येकाच्या घरचे कामंसुद्धा वेगळे असतात. पण तुमच्या रुटीननुसार, तुमच्या कामानुसार, तुमच्या लाईफस्टाईलनुसार तुम्ही काय काय कामं खाली वेळेमध्ये करू शकता तर हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे. मी माझे कामं खाली वेळेमध्ये काय काय आटोपते किंवा माझ्या कामांचं नियोजन कशाप्रकारे करते तर हे मी तुमच्यासोबत आज इथे शेअर करणार आहे. तर बघा जेव्हाही मला गार्डनिंगचं काम करायचं असतं म्हणजे त्यांना खत देणे किंवा झाडांना खुंटलून घेणे तर हे जे कामं आहे तर ते मी माझ्या खाली वेळेमध्ये काढते. सकाळी जेव्हा मी झाडांना पाणी देते तर त्यावेळेला खत देणे किंवा झाडांना खुंटलणे हे काम मी कधीही काढत नाही, कारण सकाळचे कामं जे आहेत किंवा सकाळचं जे रुटीन आहे खरं सांगायचं ना तर तेच इतकं हेक्टिक असतं की सकाळचे 5-5, 10-10 मिनटंसुद्धा महत्त्वाचे असतात. आणि या 5-10 मिनटांमध्ये आपण पुन्हा आणखी जर जास्तच्या कामांची भर टाकली तर आपलं जे रुटीन आहे तर ते सगळं बिघडतं. तर म्हणून मग सकाळी झाडांना पाणी टाकणे हे एक कंपल्सरी आहे. पाणी टाकणे, स्प्रे करणे, कारण आपण उन्हामध्ये त्यांना पाणी टाकू शकत नाही किंवा स्प्रे करू शकत नाही. तर म्हणून मग त्यांना पाणी टाकणे आणि स्प्रे करणे हे कंपल्सरी आहे. पण त्यांना खुंटलणे किंवा खत देणे हे काम जेव्हा मी माझ्याकडे खाली वेळ असते तर त्या वेळेमध्ये करते. सोबतची दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण तूप बनवायला घेतो, बऱ्याच गृहिणी काय करतात सकाळी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो त्या वेळेमध्ये तूप वगैरे बनवायला घेतात. पण बघा म्हणजे तूप बनवायलासुद्धा अर्धा तास आपला जातो आणि तेच मग जे आपले काम आहेत तर ते लांबत जातात. तर त्यापेक्षा दुपारच्या वेळेवर छान असं जे तूप वगैरे आहे तर ते बनवायला घ्यायचं, म्हणजे सकाळच्या कामांच्या तासामध्ये एक्स्ट्राच्या कामांची भर आपण टाकत नाही. जेव्हाही आपण भाजी वगैरे फोडणी करायला घेतो तर त्यामध्ये बघा लसण वगैरे आपण नेहमीच टाकतो आणि स्वयंपाक करायच्या वेळेवरच मग लसण सोलायला घेतो किंवा पेस्ट बनवायला घेतो. त्यापेक्षा खाली वेळेमध्ये लसणसुद्धा सोलून घ्यायची, भाजीचं तोडून घ्यायचं किंवा मग मिरचीची देठं काढून घ्यायचे. तर असे जे किचनचे कामं आहेत तर ते आपण करू शकतो. बऱ्याच वेळा आपण आपल्या स्किन केअरसाठी काही काही गोष्टी अशा प्रिपेअर करून ठेवतो. त्या गोष्टीसुद्धा आपण या खाली वेळेमध्ये जर प्रिपेअर करून ठेवल्या तर कामांच्या तासांमधला जो आपला एक्स्ट्राचा वेळ आहे तर तो वाया जात नाही आणि आपलं जे काम आहे तर ते वाढत नाही आणि आपल्या घरामध्ये ना या गोष्टीने पसारासुद्धा कमी होण्यास खूप मदत होते. तर म्हणून मग जेव्हाही आपल्याकडे खाली वेळ असते तर अशा वेळेमध्ये आपण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या प्रिपेअर करू शकतो. दुपारच्या वेळेमध्ये किंवा कधी बघा आपण मैत्रिणींसोबत गप्पा मारत असतो
तर त्यावेळेला ज्याही आपल्याला भाजीच्या जुड्या वगैरे तोडायच्या असतात किंवा काही शेंगा वगैरे तोडायच्या असतात तर त्या शेंगा तोडून घ्यायच्या किंवा मग दुसरं कुठलंही काम जे आपण बसल्या बसल्या गप्पा मारता मारता करू शकतो तर ते काम करून घ्यायचं. मिक्सरचं काम आपण जेव्हाही करतो लगेच एक सवय टाकायची की मिक्सरना सोबतच्या सोबत पुसून घ्यायचा, म्हणजे त्यावर जे काही सांडलेलं असतं त्याचे डाग आपल्या मिक्सरवर पडत नाही आणि मिक्सरसुद्धा मस्त छान असा स्वच्छ राहतो. बऱ्याच वेळा बऱ्याच गृहिणींना सवय असते की जो कापूस असतो तर त्याच्या वाती वगैरे ना आपण घरीच बनवतो. आजकाल बघा मार्केटला सुद्धा खूप छान छान अशा फुलवाती किंवा ज्या लांब वाती असतात तर त्या मिळतात. पण बऱ्याच जणींच्या इथे बघा जो कापूस वगैरे आहे तर तो घरीच असतो किंवा कोणी घरीच त्याचे झाडं वगैरे लावतात आणि त्यातूनच मग ना ज्या वाती वगैरे आहेत देवपूजेसाठी जे दिवे आपण लावतो तर त्याच्या वाती बनवतात. खाली वेळेमध्ये ना या वातीसुद्धा अशा प्रकारे बनवून ठेवून द्यायच्या. जेव्हा आपण मुलांचा अभ्यास घेतो किंवा टी व्ही बघत असतो त्यावेळेला अशा प्रकारच्या वाती बनवून ठेवून द्यायच्या, म्हणजे पूजा करायच्या वेळेवर ऐन वेळेवर बघा मग आपल्याला ना वाती करण्यामध्ये आपला वेळ जात नाही किंवा कधी कधी आपण मुलांकडून पूजा करून घेतो आणि मग वाती बनवायच्या असतात तर ते आपल्याकडे येतात की वाती बनवून द्या म्हणून. आपल्या हातचं काम सोडून त्यांना वाती वगैरे बनवून द्यावं लागतं. तर त्यापेक्षा वाती वगैरे सुद्धा अशा प्रकारे जर आपण बनवून ठेवल्या तर खाली वेळेमध्ये आपलं हे सुद्धा एक काम आटोपून जातं. सोबतच दुपारच्या वेळेमध्ये मुलांचे बुकशेल्फ वगैरे ऑर्गनाईज करून घेणं किंवा मग आपला जो ड्रेसिंग एरिया आहे तर तो सुद्धा बघा रोजच्या रोज जेव्हा आपण दिवसातून कितीतरी वेळाना ड्रेसिंग एरियापाशी आपण ना आपलं काय ना काय असं चालू करत असतो. म्हणजे आपली तयारी करणे आहे, कंगवा कोणीकडच्या कोणीकडे असतो, तेलाची बॉटल म्हणा, पावडर म्हणा, हे सगळं सामान इकडच्या तिकडे विस्कटल्या जातं आपल्याकडून किंवा मुलांकडून. तर ते सुद्धा बघा आठवड्यातून एखाद वेळा किंवा आठवड्यातून 2 वेळा अशा प्रकारे खाली वेळेमध्ये जर आपण हे जे काम आहे तर ते आटोपलं तर आपला जो ड्रेसिंग एरिया आहे तर तो सुद्धा नीटनेटका राहतो. नाहीतर मग बघा कधी कधी काय होते, सकाळी सकाळी ना ऑफिसला जाणाऱ्यांची घाई असते किंवा मग शाळेला जाणाऱ्यांची घाई असते आणि हे जे सगळं सामान असं विस्कटलेलं असतं तर त्यावेळेला आपण सुद्धा कामात असतो, कारण आपल्यासुद्धा मागे सकाळी सकाळी टिफिनची घाई असते, आपण स्वयंपाकामध्ये असतो आणि मग घरच्यांचं असं होतं की हे सामान दिसत नाही आहे, ते सामान दिसत नाही आहे. त्यामुळे मग वेळेत वेळ काढून किंवा दुपारच्या खाली वेळेमध्ये किंवा जेव्हा आपल्याकडे खाली वेळ असेल टाईमपास करण्यापेक्षा असं म्हणजे अशा प्रकारे आपलं जे घर आहे तर ते आपण ऑर्गनाईज करून ठेवलं की घरसुद्धा व्यवस्थित राहतं, आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपलंसुद्धा डोकं खराब होत नाही. माझ्या इथे हा ड्रेसिंगचा जो खालचं सेक्शन आहे तिथे ना थोडंसं तेल सांडलेलं होतं तर ते सुद्धा मला थोडंसं स्वच्छ करून घ्यायचं होतं आणि थोडंसं तयारीचं जे सामान आहे तर ते सुद्धा इकडच्या तिकडे विस्कटलेलं होतं. तर माझ्याकडे खाली वेळ होता थोडासा, तर मग मी म्हटलं की चला हा जो ड्रेसिंग आहे तर तो थोडासा ऑर्गनाईज करून घेते. आणि असं नाही की एकाच दिवशी हे आपल्याला सगळं करायला घ्यायचं आहे. जेव्हा आपल्या लक्षामध्ये जे काम येतं किंवा असं वाटतं की खरंच आता म्हणजे ही जी जागा आहे तर ती व्यवस्थित करण्याची गरज आहे किंवा इथलं जे सामान आहे तर ते व्यवस्थित करण्याची गरज आहे, तर त्यावेळेला ते काम हाती घ्यायचं आणि करून घ्यायचं. नाहीतर मग आपण आपल्या कामांच्या तासामध्ये जे सकाळचं रुटीन असतं किंवा संध्याकाळचं रुटीन असतं तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं करायला घेतो आणि आपल्या वेळेचं जे नियोजन आहे तर ते बिघडवतो. तर इथला जो ड्रेसिंग एरिया होता तर तो मी सगळा असा व्यवस्थित पूर्ण अरेंज करून घेतला आणि आता जे सामान आहे तर ते सगळं असं सुटसुटीत झालेलं आणि कुठलाही पसारा कुठेही अजिबात दिसत नाही. दुपारच्या वेळेला आपण आपल्यासाठी चहा बनवतो. आता चहा बनण्यासाठी 5 मिनिट तरी किमान लागतातच. त्या 5 मिनिटामध्ये आपण काय करतो, फोन स्क्रोल करतो किंवा मग किचनमध्ये बसल्या बसल्या आपला टाईमपास करतो किंवा उभ्या उभ्या टाईमपास करतो. त्या उभ्या उभ्याच 5 मिनिटाच्या याच्यामध्ये आपण आपले किचनचे डबे डस्टिंग करू शकतो, भांड्यांच्या बास्केट जमवू शकतो किंवा मग आपले जे विस्कटलेले डबे आहेत तर ते सुद्धा व्यवस्थित करू शकतो. म्हणजे हे जे काम आहे तर ते आपल्या सकाळच्या रुटीनमध्ये किंवा आपल्या मागे जे काही मेन कामं असतात तर त्या कामांच्या याच्यामध्ये हे काम आपल्या मागे लागत नाही. नाहीतरी चहा शिजेपर्यंत आपण तिथल्या तिथे टाईमपासच करतो. तर त्या चहा शिजेपर्यंत हे जे कामं आहेत तर ते आपण आटोपू शकतो. म्हणजे तेच डबे बघा थोड्या वेळाच्या आधी पूर्ण असे विस्कटलेले होते आणि आता तेच डबे बघायला म्हणजे चांगले वाटतात आणि अगदी व्यवस्थित आणि नीटनेटके वाटतात.
तर अशा प्रकारे खाली वेळेमध्ये आपण हे लहान-सहान कामं आपण आटोपू शकतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं आहे, प्रत्येकाची कामं वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगवेगळी आहे आणि घरच्या सदस्यांच्या गरजासुद्धा वेगवेगळ्या आहेत. तर तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला काय काम करायचं आहे किंवा तुम्ही कोण्या कामाला प्राधान्य देऊ शकता, कोणते काम करू शकता, तर हे ज्याचं त्याला ठरवायचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपण कपड्यांना प्रेस घरीच करतो आणि ते जे प्रेसचे कपडे आहेत तर ते तसेच ठेवलेले असतात आणि मग ऐन वेळेवर आपल्याला कुठे जायचं असेल तर वेळेवर मग तो जो कपडा आहे तर तो आपल्याला प्रेस करावा लागतो. तर मेन याच्यामध्ये बघा, म्हणजे जेव्हा आपल्या मागे कामं असतात तर कामात काम ना ही एक धावपळ होते. तर अशा वेळेला ना जेव्हा आपण खाली असतो, आपल्याकडे खाली वेळ असतो, तर त्या वेळेमध्ये प्रेसचे कपडेसुद्धा आटोपून घ्यायचे, म्हणजे आपल्या मागे ना धावपळ होत नाही आणि धांदल होत नाही. तर अशा प्रकारे बघा, मी माझ्या खाली वेळेमध्ये काय काय कामं माझे आटोपून ठेवते किंवा काय काय कामं मी करते, तर त्याचाच व्हिडिओ आज मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरलेला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.